काय जेवण झालं माहितीये का? कडकच काय ओढले रे आम्ही. आमटीतून लय भारी झालती. आता बघ, आता हळदीत राडा करायचा. हे भावड्या, एवढा घाबरतोस कशाला आलस इथं? हा, समजत असताना अगं तायडे एक सॉलिड प्लॅन आहे माझ्या डोक्यात. तेच सांगायला आलोय. काय तू थोबड बघत बसलास का? माझं सांग की पटकन काय ते. तो तायडे त्या पोरीला मी करेक्ट होळीच्या दिवशी तू उचलतो बघ. अरे म्हणजे उद्याच की. हा हा चालतंय की, बिनधास्त चल. पण ही समजा कसं करणार आहे ते सांग. ते असं उचलणार. भावड्या, एकच नंबर केला नाही तुझा. मला लय आवडला. तू आता काय पाहिजे ती मागणी तुला देते. दुसरं काय नको आता फक्त जेवण दे. 2-3 दिवस झालं बघ तायडे. अन्नाचा कण नाही खाल्ला. जिलेबी भजी जामून सगळं आहे. पण आणि आणि खै थांब आणि ते मी समज. तू इथंच थांब. फक्त तू कुणाला दिसू नकोस बरं का? आलेच मी. सत्यदाजी, तुम्हाला आतमध्ये बोलवले. हा माणूस असा का बसलाय? जेवायला बिवायला थांबलाय का? ओ काका, ओ आओ, इथं माग जेवायचं राहिलंय काय तुम्ही? आओ माग तुमच्या. आओ ओ ओ हा पळून का गेला असा? जेवणाच्या आशेने बसला असेल का इथं? मी ओरडले म्हणून गेला वाटत. मम्मी साहेब, अहो पंक्ती तर सगळ्या उठल्या. कोणी जेवायचं राहिलंय का? हे ताट कोणासाठी घेऊन चाललंय? अगं ते मी हे आपलं आमरे. अगं ती पक्षासनी घास घालाय चालल्या त्या. त्याच्यासाठी आणलंय. होय होय, त्याच्यासाठीच. अहो मम्मी साहेब, पण पक्ष्यांना घास तर श्राद्धाला घालतात ना. आणि आपला तर साखरपुडा आहे. नाही म्हणजे असं पक्ष्यांना घास कोण घालतं साखरपुड्याला? होय आमरे, म्हणजे श्राद्धाला आपल्यात घास घालायची पद्धत आहे. आणि मम्मी साहेबांच्यात का नाही असं शुभ कार्य ही असलं का नाही की समध्या पक्षासनी घास घालते त्या. हाय का नाही मम्मी साहेब? हे एकदम बरोबर बोलले आत्याबाई. अगं आमच्या लग्नात बी तसंच केलं होतं. आमच्याच काय जयद्या सपनीच्या लग्नात पण का नाही अख्ख्या साताऱ्यातलं चिमण्याला बी दाना खाऊ घातलं होतं. आता जरा ऊन कमी झालंय ना, मग तेव्हा म्हणलं चिमण्या खाली येतील, मग त्यांना खाऊ घालावं म्हणून आले होते बघ मी. नाही पण मम्मी साहेब, पक्ष्यांसाठीच देताय ना, तर मी असं झाकून पाकून कशाला नेताय? अगं म्हणजे ते दान करताना झाकरत द्यायचं असतंय ना, असं दाखवून देत नाही. हा, दाखवायचं नसतं. हा म्हणून ते झाकूनच द्यायला लागले ना. हा मरे, तू लहान आहेस, तुला नाही कळत. जा तिकडं मंजरी सोबत शिल्पी काढ. आता एवढा चांगला दिसाय ना, जा तू. मी नाते. बरं झालं बघा आता तुम्ही आलाय ती. म्हणजे तुमच्याकडचं बी कुणीतर आहे ना दान देताना. चला आपण दोघी जणी मिळून देऊ. हा चला चला आमरे, जा तू, जा जा. चल.
मम्मी साहेबांच्या घरच्या प्रथा आत्याला कशा काय माहिती? कुठला पण प्रश्न विचारला की मम्मी साहेबांच्या आधी आत्या कशी काय उत्तर देत होती? मला काहीतरी घोळ वाटतोय ह्यात. काहीतरी गडबड नक्कीच आहे. मंजिरी, गोड दिसत बर का तू. छान झाला बर का कार्यक्रम. होय, अहो एकाच दिवसात इतकं चांगलं नियोजन केलं. जेवण म्हणा, विधी म्हणा, सगळं उत्तम पार पडलं बघा. इथून पुढे जी काही होणार आहे ना ते समजा एकदम चांगलंच होणार आहे बघा. आणि तुमच्यामुळे आजचा कार्यक्रम एकदम छान करता आला. तुमचे मानव तेवढे आभार कमीच आहेत. हाय काही बाई, आता आभार कशाला म्हणते? उलट तुमची पोरगी आमच्याकडे देऊन आमच्या उपकारच करताय बघा तुम्ही. आता तुम्ही फक्त लिगीच्या पाठवण्याची तयारी करा. आणि मी तिला गायब करायची तयारी करते. आणि हो, समजाने एक गोष्ट सांगायची आहे बरं का. आता तुम्ही आमचे सोयरे झालात, तेव्हा उद्या समजाने आमच्या घरी यायचं. काय आहे, आमच्याकडे होळीचा सण एकदम दणक्यात साजरा करतात. तेव्हा तुम्ही समजेजण नक्की या बरं का. आणि आमच्या होणाऱ्या सुनबाईला पण घेऊन या. ये बरं का मंजिरी. इनबाई, दृष्ट्या काढा बर का. काढते की. बर, चला आता घरी निघायचंय. उद्याच्या होळीची पण तयारी करायची आहे. चला लवकर, चला. तुम्ही सोडू ना. काय मग मिसेस सुर्वे, मी काय म्हणतो, तुम्ही आजच येता का? नाही, लग्नाची कशाला वाट बघायची. आणि तसं बी आपलं नातं आता कळलंय की सगळ्यांना. नाही, आता तुझ्या घरी येणार ते माप ओलांडूनच आणि तुझ्या नावाचा उखाणा घेऊनच. अगं, उद्याच्या कार्यक्रमाला समजेसनीच कशाला बोलवलेस? आज झालं ते बस झाले की. हे फुकटी, मला काय हाऊस नाही समजेसनी बोलवायला. अगं, पण उद्या त्या निवडला गायब करायचंय ना. आता समजांच्या चेहऱ्यावर जो काही रंग चढलाय की नाही, ते बघ आता कसा उतरतोय तो उद्या. वय वय. सत्यदाजी, आता गाडीत बसताय की आमच्या सोबतच घरी येत आहे? आम्या, एक नंबर झालंय. आता एक काम कर, पुढच्या चौकात जाऊन सेम लाव. जसं इथं लावलंय तसंच लाव. तुम्ही पुढे आम्ही आलोच. गुड जॉब सत्या. थँक्यू पंकज. पण जर तात्यासाहेब स्वतः या इव्हेंटला हजर असते ना तर अजून जास्त मजा आली असती. अरे तुमच्या मजेसाठी तात्यासाहेबांनी महत्वाची कामं सोडून यायचं का दिल्लीवरून? त्यांना पक्षश्रेष्ठींनी बोलवले महत्वाच्या कामासाठी. पण ते येतीलच लवकर. पण एक लक्षात घ्या, हा प्रोग्राम जबरदस्त झाला पाहिजे. त्याचे सगळे फोटोग्राफ, व्हिडिओ मला हे तात्यासाहेबांना अपडेट द्यायचा आहे. पंकज बाई, तू टेन्शनच घेऊ नको. कार्यक्रम एकदम टंटटन टिलिलिली होणार. अरे बलमा, तू असल्यावर कार्यक्रम जबरदस्तच होणार, हे मला खात्री आहे. काय सत्या? विषयच नाही ना. बलमानं एखादी गोष्ट मनावर घेतली आणि ती पूर्ण केली नाही
असं होऊच शकत नाही हो. हे बघ, पण हे करताना हा कार्यक्रम तात्यासाहेबांचा आहे हे लक्षात ठेवा. उगाच तुमची स्वतःची टिमकी मिरवू नका तिथं. पंकज, तेवढं कळतंय मला. आणि कसं आहे माहितीये का भावा, मी काय बी काम केलं ना तरी अख्ख्या साताऱ्यात गाजावाजा माझ्याच नावाचं होतं. तेवढं माहितच असेल तुला. काय बलमा? काय विषय आहे का? सत्या, तो पंकजले डोक्यात निघालाय बरं का. त्याचा कार्यक्रम फिक्स करायला पाहिजे. बलमा, अरे याचा कार्यक्रम फिक्स करायची काय गरज आहे? याचं कसं आहे सांगू का तुला, याला जरा टेन्शन दिलंस ना की याचा माज वाढतोय. आणि तात्यासाहेबांचा विश्वास आहे ना आपल्यावर, मग ह्याच्याकडे कसं लक्ष द्यायचं? इग्नोर कर. कार्यक्रम जोरदार करू आपण. हा, सलंदे, एवढ्या पोळ्या कशाला करायच्या आहेत ते ग? एवढं पुरण वाटायला लावलंयच मला ते. हवंस सत्यचित्रवांच्या घरी द्यायच्यात थोड्या, आणि थोड्या तात्यासाहेबांनी आयोजित केलेल्या होळीमध्ये नैवेद्य म्हणून द्यायचं. आता ते कुठनं करणार एवढ्या गडबडीमध्ये, म्हणून मीच म्हणला का मी देते म्हणून. आणि अहो, तात्यासाहेबांनी किती केलंय ना का आपल्यासाठी, आपल्या मंजूसाठी. आणि आपल्या मंजूला तर ते लेकच मानतात. मंजू, मंजू, काय ग? अगं ही काय, कुठं निघालीस? अगं कुठं म्हणजे ड्युटी हो. अगं असं काय करतेस? आपल्याला जायचं नाही का सत्यचित्रावांकडे? होळीचं आव्हान दिलं त्यांनी, तुला सुट्टी पे घ्यायला सांगितलेली. अगं मंजू, असं काय करतेस? एवढ्या पिरमाने त्यांनी तुला आमंत्रण दिलंय, मग जायला न गवी. बघ, तुझं आता होणार सासर आहे ती, तिथं तू नांदणार आहेस. अगं ती सुद्धा आपलीच माणसं आहे ती. अगं पण उद्या त्या निबेटला गायब करायचंय ना. आता समन्यांच्या चेहऱ्यावर जो काही रंग चढलाय की नाही, ते बघ आता कसा उतरतोय तो उद्या. ए म्हणजे हेकडे बघ, काय तर सांगते का नाही मी? हा, आता कुठं तुझ्यातला आणि त्यांच्यातला कटुपणा कमी झालाय, तर आता नातं घट्ट कर, म्हणजे आयुष्यभर सुखाने नांदचेल. आता आपलं सासर म्हणजे मंदिरच असतंय. कोण सांगतंय? स्वतःच मंदिर सोडून इथं आलीत लोक. त्याच मंदिरात आरती गायली असती तर किती बरं झालं असतं. झालं मंजू? अगं वंश बरोबर बोलतायत. सासरच्यांचा अवताराचं मान राखलंच पाहिजे. होय आई, पण मी मौर्य साहेब आणि जाधव साहेब कुणालाच काही सांगितलं नाही. आणि आज ऐनवेळी सुट्टी मागणं मला पटत नाही. एक काम करा, तुम्ही वा पुढे, मी ड्युटी संपली की लगेच येते. हा अगं म्हणजे असं काय करते? येईन म्हणजे तुझी सुट्टी कवा होणार, तू येणार कवा, वरणार कवा, आणि पुन्हा जाणार कवा? सांग बरं, उशीर होणार का नाही? माणसं बरोबर बोलतायत मंजू. तू तू सांग की काहीतरी. हा, काय सुट्टी? आई, आता लग्नात होतीलच ना सुट्ट्या, आणि एक जरी माणूस कामावर नसला तर काय हाल होतात मला माहितीये. शेवटी माझं काम आहे, सतत अशा सुट्ट्या घेणं बरं नाही वाटत. तुम्ही जा पुढं, मी ड्युटी संपली की लगेच येते. हा, चला बाय. काय करावं ह्या पोरीला? मम्मी, मला पण आज कामावर जावं लागणार आहे. तिथं उशीर होऊ शकतो, पण जमलं तर मी नक्की येईन. दिदी थांब. दिदी, तू एकटे बाहेर जाऊ नकोस. का ग? दिदी, मला वाटतंय तुझ्या कुणीतरी मागावर आहे, कुणीतरी पाठलाग करते तुझा. काय बी काय सांगतेस ग? माझा पाठलाग कोण करणार आहे? असं का वाटलं तुला? दिदी, काल एक माणूस आलेला आपल्या घरापाशी, चणी फुटाने विकणारा होता. नाही घ्यायचे म्हणलं तरी मागं लागलेला. त्याला कसं बस काय काय बोलून हाकललं मी इथलं. पण मला डाऊट आहे त्याच्यावर, खरंच कोणतरी तुझा पाठलाग करतोय.
तू काळजी घ्या स्वतःची आणि महत्वाचं म्हणजे अलर्ट राहा. जरा तरी काही शंका आली ना तू लगेच फोन कर मला. आणि मला नाही, निदान सत्यदाजींना तरी कर, पण फोन कर कुणाला तरी. आमरे, अगं मला आणि सत्याला बी असं संशय आला होता, पण नेमकं कोण आहे तेच कळत नाही. जाऊ दे, तू काळजी नको करू, मी घेईन काळजी. हा, ए भावड्या, 100 वेळा तुला सांगायला लागले नीट बघ फोटो काय, आणि ह्या टायमाला काय घोळ घालू नगस, कळलं का? आणि ती गादल काढ चेहऱ्यावरचा, नाहीतर गोऱ्या पुरीच्या ऐवजी काळी पुरी उचला आणशील. ताईडे 100 वेळा फोटो दाखवून झालं तर तेच ना, गोरा रंग, काळे केस, 2 हात, 2 पाय, 2 डोळे, ते का तेच ना? हे भावड्या, मागच्या टायमाला आठवतंय ना, सांगितली किला उचली किला, समजा प्रकरण माझ्या अंगलट आलं होतं, म्हणून म्हणते ह्या टायमाला काय घोळ घालू नगस, तिला बराबर उचला, कळलं का? ताईडे अगं एकच गोष्ट किती वेळा घोळशील. पाक्या, पॉकी आणि हा यादव सगळे दुष्पट आहेत. ह्या वेळेस तिला उचलणार म्हणजे उचलणार. ए पाक्या, सांग रे ताईडीला तू काय काय केलंय ते. भाई तुला तर माहिती आहे ना तो आपला अकलूजचा किस्सा कसा उचलला होता घरातनं त्याला आपण. तायडे 72 केसेस आहेत आपल्यावर, 72 मर्डर, खून खराबी सगळं सगळं करतो आपण. हे पॉकी तू पण सांग रे, तू काय काय करामत गाजवली ते सांग. हे पक्या, लय पकू नका मला इथं, मी सांगितलेले ती काम नीट येत करा काय. ए भावड्या, कान देऊन नीट ऐक, ती मंजिरी होळीसाठी येईल आणि सत्य तिच्या आजूबाजूलाच असेल, तेव्हा सत्याला काय कुणालाच नाही कळलं पाहिजे का मंजिरीला आपण ताब्यात घेतलंय. एकदा का ती मंजिरी आपल्या ताब्यात आली तर तिला उचलायचं आणि थेट त्या डीजा बरोबर तिचं लगीन लावून द्यायचं, म्हणजे आपलं काम फक्त झालं म्हणून समजा. अगं ताईडे, तू काळजी करू नको, आज आम्ही तिला उचलणार म्हणजे उचलणार. हा नक्की उचला, मागच्या टायमासारखा गोळा घालू नको बरं का, 3-3 सांगायला लागले तुला. अगं ताईडे, तू तुझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊ का, आज तिला उचलणार म्हणजे उचलणार. आणि ती उचलली की ती फोटो तुझ्या मोबाईलवर काही येणार आज, म्हणजे तर झालं ना. हा आणि पक्या पॉकी, ही काम करता नीट काळजी घ्या आणि कुणाला काही कळलं नाही पाहिजे काय. आणि एकदा काही काम फत्ते झालं का नाही का मग बघा असं नोटाचा हार तुमच्या गळ्यात घालते. हा करा, ऑल द बेस्ट. होळीच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम. हॅपी हॅपी होली. हॅपी मॅडम. हॅपी होली. होळीच्या हार्दिक शुभेच्छा मॅने. होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुला पण शुभेच्छा मंजू होळीच्या. भारती मावशी, अहो आपण दरवर्षी सारखी रांगोळी नाही काढली यावर्षी. अगं विसरलेच, आता काढूयात, मी रांगोळीचा डबा घेऊन येते. चला. ड्युटी सोडून कुठले पण काम असले की वाघमारे पुढेच असतेच. हा काय नको तिकडे पडे पडे करायचं. मी रांगोळी काढू का मॅडम? मी पाण्याच्या बाटल्या बरोबर मी स्टेपलरच्या पेन आणू, काम काही जमत नाही. सत्या, तू काय करतोस इथं? सांगतो. मला सांगा, जाधव साहेब आहेत का? आहेत. काय काम होतं पण? सांगतो, एकच मिनिट. जाधव साहेब, अरे सत्यजितराव, आज काय काम काढलं? नमस्कार. नमस्कार. आधी तर तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा. आता होळीचं महत्त्व मी अजून वेगळं काय सांगणार. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की होळीच्या दिवशी आपण जुन्या विचारांची, वाईट विचारांची होळी करतो आणि चांगुलपणाला स्वीकारून एक नव्यानं सुरुवात करतो. आणि आमच्या सुर्व्यांची घरची होळी ती तर किती दणक्यात साजरी होती तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना.
त्यासाठीच मी आमंत्रण द्यायला आलो. एवढंच ना. हे बघा, कदाचित आम्हाला सगळ्यांना शक्य नाही होणार, पण आम्ही नक्की येऊ. जाधव साहेब, खरंच थँक्यू. नाही, तुम्ही आमच्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी कायम तत्पर असता. असं काय करताय? आमचं कर्तव्यच आहे ते. अहो, तरी पण सणावाराच्या दिवशी असं कुटुंबापासून लांब राहणं, कामाला प्राधान्य देणं, 24 तास ड्युटी करणं, या सगळ्या गोष्टीसाठी आमच्या मनात तुमच्याबद्दल लय आदर आहे बघा. मग त्यातनं तुम्ही वेळ काढून आमच्याकडे यावं ही आमची इच्छा आहे. त्यासाठी आमंत्रण. बरं. सत्यजितराव, आत्तापर्यंत तुमच्या होळीबद्दल आम्ही फक्त ऐकून होतो, पण यावर्षी आम्हाला उपस्थित राहता येणार आहे. आणि एक सांगू, फक्त तुमचंच नाही तर तात्यासाहेबांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. अहो, एवढं समाजकारण, राजकारण यातनं वेळ काढून लोकांना सणावारासाठी प्रोत्साहन देत आहेत, म्हणजे कौतुकच नाही का? खरंय. वाघमारे, तुम्हाला बी स्पेशल आमंत्रण आहे बरं. बरं जाधव साहेब, येतो मी. मला अजून पुढची तयारी करायची. येतो वाघमारे. मंजू, मला वाटलं आज तुझी सुट्टी असेल. नाही सर, मधल्या काळात खूप सुट्ट्या झाल्या ना, म्हणून नाही घेतली. अगं पण सणवार आहे, घरी कार्यक्रम आहे, आणि ते असताना तू ड्युटीवर. बरं, ते ठीक आहे. घरी कार्यक्रम आहे ना, त्यामुळे घरी लवकर जाण्याला तुम्हाला मुभा आहे. जाऊ शकतेस तू. थँक्यू सर. भारती मॅडम, मंजू, रांगोळी काढायला मला मदत कर आणि मगच जा लवकर घरी. ते तरी कसं ना, पाठवून दे ना घरी. उभा आहे ना तिला सुट्टीची. तू पण येतेस का मदत करायला जरा? नॉट इंटरेस्टेड मॅम, यू कंटिन्यू. हा, ए चल चल, लावून घे लवकर. ए आपल्या ती पेंड्या उचल, बाजूला ठेव. ए मम्मी, नारळ आणले. हा हा, ठेव ठेव. हे सगळे एखाद्या उरका की लवकर रांगोळी. ए आवरा पटकन, सरा जाऊ. ए दाम्या, अरे माझा फोटो दिसेल झाल्यावर लाव की जरा. आम्ही फोटो वर घे, मम्मीचा फोटो दिसत नाही. हो, घेतो. जय जा, फोटो काढ माझा. अगं काय पिल्लू, तू यायला पाहिजे होतं बघ. अहो, कसल्या लाईट बीट लावलं ते इथं. अहो, बरोबर चालतंय. कर आराम कर घरी. होय होय. हा. हो माय गॉड पप्पा, होळीच्या शुभेच्छा. सत्यदादा, होळीच्या शुभेच्छा. अरे पप्या, तुला बी होळीच्या शुभेच्छा. बेस केलंय. होय ना. हा. अरे आमच्या होणारा वहिनी नाही आल्या का? अहो ते घरी आहे, जरा दवाखान्यात ना आले ना, बरं नव्हतं वाटत, म्हणलं आराम करू द्या. कार बरं आहे ना सगळं? हा नाही, बरं आहे, तुला थोडं किरकोळ. बरं येतो. हा. मम्मी साहेब, होळीच्या शुभेच्छा. बरं बरं, तिकडे आहे सत्या. नाही भेटलो त्याला. बरं बरं. हाय हाय, बघ हे.